ऐरोली सेक्टर 8A येथे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी नवसाला पावणारी हाकेला धावणारी तुळजाभवानी माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला। सालाबादाप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आई तुळजाभवानीचा उदो उदो अशा गजरात रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ तुळजाभवानी मंदिर ऐरोली येथे अष्टमीच्या दिवसाची सुरुवात झाली। त्यानंतर दुपारी आरोग्य शिबिर कार्यक्रम पार पडला। यात अनेकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। अष्टमीच्या दिवशी देवीला विविध प्रकारचे 56 भोग म्हणून महानैवेद्य दाखवण्यात आला आणि या नैवेद्यामध्ये विविध महिलांनी आपल्या घरून तयार केलेले पदार्थ देवीला नैवेद्य दाखवले। नवरात्रीत अष्टमीच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असते आणि या दिवसानिमित्त मंदिरामध्ये अष्टमीचा होम आयोजित केलेला असतो। होमाच्या पूजेची मांडणी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आलेली होती। सर्व देवी भक्तांनी या होमाच्या पाया पडण्यासाठी गर्दी केली होती। या दिवशी कन्या पूजनाला देखील विशेष महत्त्व असते आणि म्हणून मंदिराच्या वतीने दुर्गा मातेचे रूप असणाऱ्या सर्व लहान लहान मुलींना विविध वस्तू देऊन त्यांचे पूजन केले। यावेळी अनेक मान्यवरांमध्ये शिवसेना उपनेते विजय चौगुले, ममित चौगुले, MK मडवी परिवार, बंडूदादा केणी दाम्पत्य, सत्यम बिल्डरचे देवधर, पूनम मोरे, चेतन नाईक, प्रकाश नाईक यांनी देवीचे दर्शन घेतले। मंडळाच्या वतीने यांचे स्वागत करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन केलेले होते आणि जवळजवळ 4 ते 5 हजार भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला। नवसाला धावणाऱ्या हाकेला पावणाऱ्या प्रति तुळजापूर आई तुळजाभवानीचा नवस फेडण्यासाठी अष्टमीच्या दिवशी भाविक मुंबई, परळ, विक्रोळी, भांडूप, ठाणे येथून आले। तसेच दर्शनासाठी ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन पर्यंत भक्तांची रांग गेली होती। श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ कुंडे वाहळ गायक स्वर सम्राट संदीप बुवा कडू यांनी सुंदर सुरेल भजन सादर केले। यांचा सत्कार रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। मी गेली 20-22 वर्ष ऐरोलीमध्ये सेक्टर 8 येथे राहते आहे आणि माझं नाव अक्षता नाईक आहे। भवानी मातेच्या मंदिराच्या स्थापनेपासून मी इथे या दर्शनासाठी येते आणि देवीचा नेहमी आशीर्वाद घेत असते। अनेक लाखो भाविक आता या सगळ्या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये इथे येऊन दर्शन घेत आहेत आणि लाभ घेत आहेत आशीर्वादाचा। सगळ्यात जास्त कौतुकास्पद हे आहे की रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाची संपूर्ण जी कमिटी आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यरत आहे, ही कमिटी अतिशय मनोभावे इकडचं कार्य करत आहेत आणि समाजोपयोगी ज्या ज्या काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत त्या करत आहेत। असे चांगले चांगले उपक्रम यांच्याकडून घडत आहेत। महाराष्ट्र संस्कृती जपत सगळे कार्यक्रम अति शांततेने पार पाडले जातात आणि याचं श्रेय रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांना निश्चितच जातं, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कमिटी हे काम करत आहे। आणि सांगण्यास आणखी आनंद वाटतो की इतके लाखो इथे भाविक येत आहेत, पण त्यांचं सगळ्यांचं नियोजन इतक्या सुंदर पद्धतीने केलेलं आहे, ना कुठची धक्काबुक्की आहे आणि महाप्रसादाचा तर लाभ घेता येतच लोक, पण त्या वेळेला सुद्धा कुठच्याही प्रकारचा अन्नाचा अपव्यय नाही आणि लोकांची सगळं अगदी व्यवस्थित आहे, बसण्याची सोय व्यवस्थित आहे, जेवणही अतिशय चविष्ट आहे आणि अशा पद्धतीने ही मंडळी आपल्यासाठी ही सेवा देता आहात। तर सगळ्या ऐरोलीकरच्या वतीने मी या कमिटीचे आभार मानते। भावना जर म्हणायला गेलं तर खरं तर आपली ही जी संस्था आहे ही एका भावनेतून निर्माण झालेली संस्था आहे, एका उद्देशातून निर्माण झालेली संस्था आहे। ही संस्था काय कोणती राजकीय हेतूने प्रेरित होऊन स्थापन झालेली संस्था नाही, एक समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या भल्यासाठी स्थापन झालेली संस्था। 1993 साली हिचं बीज रोवलं गेलं आणि जसं जसं वेळ पुढे सरकत गेली तसं तसं संस्थेची प्रगती होत गेली आणि संस्थेने मागील 2014 मध्ये हा सिडको कडून राखीव भूखंड होता मंदिरासाठी, तो विकत घेतला। त्यानंतर मागील 10 वर्षापासून 2015 पासून इथे आई तुळजाभवानी देवीचं आगमन झालं। खरं पाहता तर हे फक्त सेक्टर 8 साठी नाही, तर संपूर्ण ऐरोली विभागामध्ये अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी इथे स्थापन झाली
मागील 10 वर्षापासून आपल्या इथे महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसाद होतो. त्याचप्रमाणे वर्षातून 2 चैत्र नवरात्र आणि आश्विन नवरात्र साजरी केली जातात. त्याचप्रमाणे आता ही जी आपली नवरात्र चालू आहे यामध्ये आपण मागील 10 दिवसापासून पाहिलं असेल तर इथं लोकांचा कसा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय. ही संस्था जरी आमच्या समाजातील लोकांनी स्थापन केली असेल, आम्ही त्याचे एक अविभाज्य भाग असलो तरी सुद्धा या संस्थेचा जो आताचा जो मोठा स्वरूप जो प्राप्त झालाय तो म्हणजे याचे सर्व भाविक आणि भाविकांमुळे झालाय. मागच्या वर्षी जी संख्या हजारोंच्या भाविकांची होती ती यावर्षी लाखो भाविक आपल्याकडे या 10 दिवसांमध्ये येऊन गेलेली आहेत. आणि ही जी संस्थेची जी प्रगती होते त्याचं सर्व श्रेय आमचे मंडळाचे अध्यक्ष, कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांनाच मी देईन. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण हे कार्यक्रम राबवतो. इथे कोणताही थिल्लरपणा आमच्याकडून होत नाही. इथे आपल्याकडे फक्त भजन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम, जागरण, गोंधळ, भावगीत टोटल म्हणजे संपूर्णपणे धार्मिक कार्यक्रमांवरती आपल्या संस्थेचा भर असतो. त्याच्या व्यतिरिक्त इथं कोणताही थिल्लरपणा आम्ही करत नाही. प्रथम मी या आपल्या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे मनापासून आभार व्यक्त करेन की सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील माझे मंडळ श्री राधाकृष्ण प्रसादी भजन मंडळ पनवेल आणि मी स्वतः संदीप बुवा कडू वेशवी उरण या मंडळाला आपण सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील इथे या माऊलीच्या चरणी सेवा अर्पण करण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा मी या संघाचे आणि विशेष करून आमचे ह्या संस्थेचे अध्यक्ष आपल्या कमलाकर दादा कदम यांना देखील खूप साऱ्या यांचे आभार मानेन की या सुंदर अशा क्षेत्री एक नामवंत क्षेत्र असं ओळखलं जाऊ लागलं आहे. तुळजापूरच्या प्रति तुळजा भवानी आपल्या इथे जशी काय उद्धरली आहे, इथं अवतरली आहे, त्याच हे एक रूप इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि खूप मनाला येऊन एक या नवरात्रोत्सवात सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल खूप मनाला खूप एक एनर्जी आम्हाला मिळते, खूप पॉझिटिव्हिटी येते आणि इथून आशीर्वाद घेऊन आपल्या पुढच्या कार्याला देखील आपण एक उत्स्फूर्त असं तयार आपलं राहतो. आई तुळजाभवानीच्या नावाने घरोघरी पोहोचलेली एक संस्था म्हणजे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आज या संस्थेच्या माध्यमातून शारदीय नवरात्रोत्सवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आज अष्टमीचा होम हवन आहे आणि अष्टमी होम हवना सोबतच या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी ऐरोलीतील भाविक भक्तगण येतच असतात. त्याच्यासोबत आसपासच्या परिसरातले पण भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत. या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी वर्षभर बरेच सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये आदिवासी पाड्यातील गरजू व्यक्तींना वाटप करण्याचा जो कार्यक्रम असतो आमचा, शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय वह्या पुस्तकं तसंच गरजू महिलांना गृहोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात येतं. त्याचबरोबर या ठिकाणी इतरही सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येतात. मग विद्यार्थ्यांचा गुणगौरव असो, पाककला स्पर्धा असो, यासारखे विविध कार्यक्रम वर्षभरात घेण्यात येतात. आणि एक महत्वाची विशेष गोष्ट सांगायची म्हणजे या ठिकाणी प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम घेण्यात येतो आणि तो म्हणजे आपल्या पौर्णिमेचा महाप्रसादाचा कार्यक्रम आपण दर महिन्याला घेतो. म्हणजे या संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम हे कंटिन्यू चालू असतात आणि अर्थातच त्याचं श्रेय या ठिकाणी असलेले सर्व सक्रिय कार्यकर्ते आणि सर्वच जे आमचे सभासद आहेत ते या ठिकाणी तन मन धन देऊन काम करत असतात. परंतु हे सर्व करत असताना टीमवर्क करताना एक कॅप्टनची भूमिका बजावणार कोण हे महत्वाचं असतं आणि ही कॅप्टनची भूमिका आमचे या संघाचे माननीय अध्यक्ष कदम साहेब हे बजावत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात आणि असेच कार्यक्रम यापुढे पार पडत राहतील आणि हे या संघाचं नावलौकिक जनसामान्यात वाढत राहील. आजच्या या अष्टमीच्या होम हवनाच्या दिवशी मी सर्वांना भाविकांना देणगीदारांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.